हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात थंडगार अशी रेसिपी झालीच पाहिजे. तर आज खास रेसिपी बनवलेली आहे. चला बघूया आपण. आज बनवलेला आहे मी फ्रूट कस्टर्ड. तर चला रेसिपी बघूया. कढईमध्ये मी एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्या घरचंच आहे. हे दूध थोडंसं मी उकळून घेतलेलं आहे. या दुधाला उकळी आल्यानंतर एका वाटीमध्ये एक अर्धा कप दूध घेतलेलं आहे काढून, ते गरम दूध. आणि त्यामध्ये एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. कस्टर्ड पावडर काय आपल्याला इझिली कुठेही अवेलेबल असते. कोणत्याही किराणा शॉपमध्ये आपल्याला ही भेटून जाते कस्टर्ड पावडर. त्यानंतर कस्टर्ड पावडर मी त्या गरम दुधामध्ये मिक्स करून घेतली. जरा वेळ ते बाजूला ठेवलं. त्यानंतर हे दूध अजून थोडंसं मी आटवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कंटिन्यू असं हलवत थोडीशी या दुधाची क्वांटिटी कमी केलेली आहे, म्हणजे आटवून थोडंसं हे दूध कमी झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मिक्स केलेली आपली कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर परत ते 10 मिनटं कमी गॅसवर मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा ते पाऊण कप अशी साखर टाकलेली आहे. त्यानंतर हे थोडंसं अजून असं घट्ट करून घेतलेलं आहे आटवून थोडंसं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं दूध झालेलं आहे आपलं घट्ट. आणि त्यानंतर अशा पद्धतीचं दूध बनवल्यानंतर हे आपल्याला एक थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर अजून हे दूध थोडंसं घट्ट होतं. बघू शकता तुम्ही आपलं दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्या दुधामध्ये मी नंतर एक कट केलेलं ॲपल टाकलेलं आहे. इथे मी माझ्याकडे जी फळे अवेलेबल होती ती टाकलेली आहेत. तुम्ही यामध्ये अजून एक्स्ट्रा फळे ॲड करू शकता. त्यामध्ये मी परत एक केळ कट करून टाकलेलं आहे. त्यानंतर चिक्कू कट करून टाकलेलं आहे. हे छान असं सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर वरून थोडीशी टूटी फ्रुटी टाकलेली आहे. ते हे मिक्स करून घेतलं. टूटी फ्रुटीने छान असं हे आपलं फ्रूट कस्टर्ड कलरफुल दिसतं, त्यामुळे टूटी फ्रुटी टाकलेली आहे. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे जरा वेळ मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा.